पुढच्या रिपोर्टकडे। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निकालाचा वाद आता थांबण्याचं नाव काय घेत नाही। त्यातच रवींद्र वायकर यांच्या विजयासाठी मोठी डील झाल्याचा आरोप करत खासदार संजय राऊतांनी मोठी खळबळ उडवून दिली। त्यावरचा हा खास रिपोर्ट। लोकसभा निकालात मोठी डील, निवडणुकीत आदर्श घोटाळा, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप। मुंबईतील उत्तर पश्चिमच्या लोकसभा निकालाच्या वादात संजय राऊतांच्या एंट्रीनं वेगळंच वळण मिळाले। उत्तर पश्चिम मुंबईच्या लोकसभा निकालानंतर वनराई पोलीस स्टेशनमधून फोन बदलण्याचा प्रयत्न झाला आणि यासाठी मोठी डील झाल्याचा आरोप करून संजय राऊतांनी मोठी खळबळ उडवून दिली आहे। एवढंच नाही तर या संशयावरून संजय राऊतांनी रवींद्र वायकर यांना खासदार पदाची शपथ न देण्याची मागणी केली आहे। हे सातारकर कोण आहेत आणि कोणाचे नातेवाईक आहेत जे सतत 4 दिवस वनराई पोलीस स्टेशन मध्ये एरझारा घालत होते। सीसीटीव्ही फुटेज काढा, त्यांचं तिथे काय काम होतं आणि त्यांचं काय डील झालं। या संदर्भातले जे पीआय राजभर हे रजेवर आहेत की त्यांना रजेवर पाठवण्यात आलं की तो ज्या प्रकारचा तपास करत त्यांनी फोन जप्त केला, फोन जप्त केल्यावर त्यांना रजेवर पाठवणार। संशय दूर होत नाही तोपर्यंत रवींद्र वायकर यांना लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवणं हीच लोकशाही आहे। रवींद्र वायकर यांच्या अवघ्या 48 मतांच्या विजयानंतर मुंबई उत्तर पश्चिमचा वाद चांगलाच पेटलाय। त्यातच अमोल कीर्तिकर यांनी मतमोजणीच्या वेळीचं सीसीटीव्ही फुटेज मागवलं होतं। मात्र मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला आणि हा वाद आणखी पेटला। त्यातच रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडिलकरांनी मतमोजणी केंद्रात फोन नेल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे ठाकरे गटानं थेट ईव्हीएम हॅक झाल्याचा आरोप केलाय। हे आरोप नेमके काय आहेत पाहूया। 4 जूनला मतमोजणी दरम्यान नेस्को सेंटरमधील डेटा ऑपरेटर दिनेश गुरवनं रवींद्र वायकरांचे मेहुणे मंगेश पंडिलकरला आपला मोबाईल वापरायला दिला। याच मोबाईलवर ईव्हीएम अनलॉक करण्याचा ओटीपी आल्याचा आरोप होतोय। ठाकरे गटानं केलेले आरोप निवडणूक आयोगानं फेटाळून लावले। संजय राऊतांच्या आरोपांना शिंदे गटाचे संजय निरुपम यांनी उत्तर दिले। बिना वजह सरकार और सत्तारूढ़ दलों को बदनाम करने के लिए जो फर्जी और झूठी खबरों का प्रचार प्रसार हो रहा है वह एक निंदनीय है, उसका निषेध करते हैं। और संजय राउत का जो झूठ का प्रचार नियमित तौर पर चल रहा है उसके लिए आने वाले दिनों में महाराष्ट्र की जनता उनको माफ नहीं करेगी। उत्तर पश्चिम मुंबईच्या निकालाविरोधात ठाकरे गट कोर्टात जाणार आहे। त्यातच वनराई पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनांमुळे संशयाचं मूळ अधिक बळकट होते। त्यामुळे पोलीस तपासात नेमकं काय समोर येणार, संजय राऊतांचे आरोप खरे की खोटे, याबरोबरच वायकरांची खासदारकी राहणार की जाणार, हे कोर्ट आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।